श्रोत्यांनो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक ह्याच्या 28व्या अध्यायाचे अध्ययन सुरू करणार आहोत. ह्या अध्यायामध्ये अहरोन व त्याच्या मुलांना याजकाच्या कामाकरिता अलग करण्यात येते. उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद ह्याविषयी ह्या अध्यायात सांगण्यात आलेले आहे. आम्ही पाहिले होते श्रोत्यांनो की निवास मंडपातील प्रत्येक धागा, त्याचा रंग व दोऱ्या ह्या ख्रिस्ताच्या कार्याला दर्शविणाऱ्या होत्या. आता जो ह्या निवास मंडपात सेवा करणार आहे त्याच्याकडे आम्ही वळत आहोत. लेव्यांनी ह्या निवास मंडपाची देखरेख करावी असा नियम होता. अहरोन व त्याचे पुत्र हे याजक होते. अहरोन मुख्य याजक व्हावा असे परमेश्वराने सांगितले होते. पहिली 2 वचने आम्हाला सांगतात. 28वा अध्याय पहिली 2 वचने. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबिहू, एलाजार व इथमार ह्यांना इस्रायल लोकातून आपल्याजवळ आण. आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर. मुख्य याजक म्हणून अहरोनाला काही विशिष्ट कपडे घालावयाचे होते व हे कपडे ख्रिस्ताविषयी सांगतात. निर्गमच्या पुस्तकातील ह्या गोष्टी जरी रोमांचक, कुतूहल वाढवणाऱ्या नसल्या तरी त्या आम्हाला ख्रिस्ताविषयी सांगतात. परमेश्वराने ह्या गोष्टी आम्हाला का सांगितल्या आहेत ह्याचे आपणाला नवल वाटते काय? लहान लेकरे चित्रांद्वारे शिकतात. पवित्र शास्त्र एक चित्र पुस्तक आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की ह्या चित्रांना पाहून आम्ही आध्यात्मिक गोष्टींना शिकावे. ज्या प्रकारे आज तुम्ही आणि मी विचार करतो की ही वस्त्रे पवित्र होती, परंतु त्या प्रकारे ती पवित्र नव्हती. श्रोत्यांनो, पवित्र ह्याकरिता इब्री शब्द आहे अलग करणे. ही वस्त्रे देवाच्या सेवेकरिता अलग केलेली होती. जे काही परमेश्वराच्या सेवेकरिता अलग केल्या जाते ते नेहमीच पवित्र असते. समजा आपल्या खिशात 10 रुपये आहेत आणि आपण 1 रुपया देवाच्या कार्यासाठी देऊ इच्छिता. मग ते पैसे आपणाला दुकानातून मिळालेले असोत किंवा कुठल्याही कामानंतर आपणाला मजुरी म्हणून प्राप्त झालेले असोत. त्या दुकानात ते एखाद्या जुआराने दिलेले असोत किंवा एखाद्या वेश्येकडून त्याला ते मिळालेले असोत आणि त्या वेश्येला ते एखाद्या चोराकडून मिळालेले असोत. परंतु ज्या क्षणी आपण ते पैसे देवाकरिता अलग करिता तेव्हा ते पैसे पवित्र ठरतात. जे काही देवाकरिता अलग करण्यात येते ते पवित्र ठरते. हे पवित्र वस्त्र होते व देवाच्या सेवेसाठी ह्यांचा उपयोग करण्यात येणार होता. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ही वस्त्रे देवाच्या गौरवासाठी होती आणि ही वस्त्रे सुंदर होती. देवाच्या सेवेसाठी उपयोगात येणारी वस्तू विद्रूप किंवा घाणेरडे असायला नकोत. ह्या जगात अनेक सुंदर अशा वस्तू आहेत. सैतान सुद्धा अनेकदा सुंदर आणि आकर्षक गोष्टींना आमच्या जीवनामध्ये आणतो आणि त्याच्या गोष्टींकडे आम्हाला आकर्षित करतो. निसर्ग परमेश्वराने सुंदरतेने भरपूर केलेला आहे. परंतु श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जी गोष्ट मी आपणाला सांगू इच्छिते ती ही की जेव्हा कधी आपण परमेश्वराकरिता काही वस्तू किंवा पैसे अलग करता तेव्हा त्या वस्तू सुंदर असायला हव्यात, स्वच्छ असायला हव्यात. घाणेरडे आम्ही परमेश्वराला देऊ नये. अनेक लोक जेव्हा दानपात्रामध्ये पैसे टाकतात तेव्हा ते कुठे न चालणारे नाणे किंवा कुठे न चालणाऱ्या नोटा दानपात्रामध्ये टाकतात आणि अशा लोकांचे हृदय परमेश्वर पारखतो. आपण ते दान टाकून तर सुटून जाता, परंतु लक्षात ठेवा की आपली जी प्रवृत्ती आहे, परमेश्वराविषयी आपले जे प्रेम आहे ते त्याद्वारे प्रगट होते. पुष्कदा एखादा मुलगा जर शिक्षणामध्ये अगदी बुद्धू आहे आणि तो जास्त शिकू शकत नाही, काहीही करू शकत नाही, त्याला नोकरी मिळत नाही, तेव्हा लोक त्याला पवित्र शास्त्र अध्ययनासाठी पाठवतात जेणेकरून त्याने पुढे जाऊन एखादा देवाचा सेवक व्हावे. श्रोत्यांनो, तुम्ही कोणत्या हेतूने आपल्या लेकरांना देवाच्या सेवेसाठी पाठवता हे सुद्धा परमेश्वराला ठाऊक आहे. म्हणून असं काहीच करू नका ज्याद्वारे परमेश्वराचा कोप आपणावर येईल. परमेश्वराला विद्रूप, घाणेरडे आणि
बिनकामी जे आहे ते देऊ नका. आता तिसरं वचन आम्हाला सांगतं, आणि जे ज्ञानी आहेत म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे, त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार कराव्याला सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. मुख्य याजक पदासाठी अहरोनाला अलग करण्यात आले व त्याची वस्त्रे अशा प्रकारची होती. चौथं वचन आम्हाला सांगतं, त्यांनी तयार करावयाची वस्त्रे ही उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावी. ही 6 वस्त्रे होते ज्यांना देवाच्या सेवेत उपयोगात आणावे लागणार होते, आणि ही वस्त्रे अहरोनाने घालायची होती व अहरोनानंतर जो त्याच्या जागी पुढे येईल त्याने सुद्धा ही वस्त्रे घालायची होती. पुढे 5वं वचन बघा. त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाचे सूत व तलम सणाचे कापड घ्यावे. ही अतिउत्तम धाग्यांनी व वस्तूंनी बनवावी अशी देवाने आज्ञा केली होती. देवाला आम्ही अतिउत्तम देणे शिकायला हवे. अनेक लोक स्वतःकरिता उत्तम ठेवून घेतात. रेडिओच्या सेवेकरिता आम्हाला उत्तम टेप्स किंवा मशीनची आवश्यकता असते. देवाची स्तुती असो की देवाने त्या वस्तू आम्हाला पुरवलेल्या आहेत. ज्या गोष्टी खरोखर उत्तम असायला हव्यात त्या बाबतीत आम्ही दक्ष असायला हवे. परंतु अनेक लोक देवाच्या नावाने दान गोळा करीतात आणि त्या दानाचा उपयोग स्वतःच्या चैनीसाठी करून घेतात. अशा प्रकारे श्रोत्यांनो, आम्ही देवाला फसविण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न करतो. मलाखीचे पुस्तक 3 अध्याय 8 वचन सांगते, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. देवाला माहीत असते की मनुष्य मला लुटणार आहे. मानव मोशे काळात जसा होता तसा आज सुद्धा आहे, आणि आम्हाला आमच्या मंडळांमध्ये, आमच्या समाजामध्ये असे अनेक लोक आढळतात. 6 ते 9 वचने बघा. सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करवावे. त्याच्या 2 खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्या व त्याची 2 टोके जोडावी. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते. तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी. सोन्याच्या जरीची व निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी. मग 2 गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्रायलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी. श्रोत्यांनो, एफोदचे वर्णन करणे कठीण आहे. त्याला कपड्याच्या अंगरख्यावर घालण्यात येत असे. 2 लांब कपड्यांचे तुकडे एकत्र आणून 2 गोमेद रत्नांद्वारे त्यांना दोन्ही खांद्यावर बांधण्यात येई. ह्या गोमेद रत्नांवर इस्रायलांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरलेली असावीत असे परमेश्वराने सांगितले होते. त्यापैकी 6 नावे एका रत्नावर आणि दुसरी 6 नावे दुसऱ्या रत्नावर कोरावीत. जेव्हा मुख्य याजक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जात असे तेव्हा तो इस्रायलच्या लेकरांना खांद्यावर घेऊन जात असे. अर्थात त्यांची नावे त्या रत्नांवर कोरलेली होती. हे मुख्य याजकाची शक्ती व सामर्थ्य दर्शविते. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 25 वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकासपत्र 7 अध्याय आणि 25 वचन, जे आम्हाला आमचा मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्त ह्याविषयी सांगते. हे वचन अशा प्रकारे आहे, ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वथा जिवंत आहे. ख्रिस्त आमचे तारण करू शकतो. त्याच्याजवळ शक्ती आणि सामर्थ्य आहे. काय आपणाला हरवलेल्या मेंढराचा दाखला आठवतो? मेंढपाळ गेला. त्याने त्या हरवलेल्या मेंढराला शोधून काढले व स्वतःच्या खांद्यावर घेतले. लुक्रू शुभवर्तमान 15 अध्याय 1 ते 7 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. मी आपणाकरिता ही वचने वाचत आहे. लुक्रू शुभवर्तमान 15 अध्याय 1 ते 7 वचने. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.
मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त मला त्याच्या खांद्यावर घेऊन नेतो व तो आपणालाही घेऊन चालतो. अनेकदा तुम्ही व मी त्याच्या खांद्यावरून उतरतो, पण तो आम्हाला पुन्हा वर घेण्याकरिता तयार असतो आणि सुरक्षित ठिकाणी नेण्याकरिता तयार असतो. एफोद ख्रिस्ताचे फार सुंदर असे चित्र आमच्या समोर ठेवते. आता उरपटाविषयी आपण वाचणार आहोत 15 आणि 16 वचनांमध्ये. न्यायाचा उरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा. तो सोन्याच्या जरीचा व निळ्या, जांभळ्या व किरमिची रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा करावा. तो चौरस व दुहेरी असावा आणि त्याची लांबी व रुंदी 1 वीत असावी. ही फार सुंदर असे बनवल्या जात असे व त्याला कपड्याच्या वर घालण्यात येत असे. हा न्यायाचा उरपट असे का? कारण हे दर्शविते की पापाचा न्याय झाला आहे. आज विश्वासणारे होण्याच्या नात्याने आम्हाला नीतिमत्वाचा उरपट हवा आहे. हा उरपट आमच्या घाणेरड्या हृदयाला आच्छादितो. फक्त ह्याच प्रकारे आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊ शकतो. ह्याचाच अर्थ श्रोत्यानो, की आमच्या पापांचा न्याय झाला आहे. ख्रिस्ताचे नीतिमत्व आम्हाला देण्यात येते, म्हणून ह्याला न्यायाचा उरपट म्हणण्यात येत असे. उरपट एका अर्थाने एफोदचा एक भाग होता. एफोद व उरपट दोन्ही एकत्र घालण्यात येत असत आणि ते फार सुंदर दिसत असत. आता 17 ते 20 वचने पुढे आम्हाला सांगतात, त्यात रत्ने खचावी, त्यात रत्नांच्या 4 रांगा असाव्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनील मणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्पे. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खचावी. हे रत्न प्रगटीकरणाच्या पुस्तकात सुद्धा आम्हाला वाचायला मिळतात, जिथे सांगितले आहे की ह्या रत्नांद्वारे नव्या यरुशलेमेचा पायवा घातला गेला. प्रत्येक रत्नाचा रंग वेगळा असेल, पण सर्व मिळून फार सुंदर असे रंग व सुंदर सजावट तयार करतात. माझे असे मत आहे की देवाची ही सृष्टी रंगीबेरंगी रंगांनी भरलेली व जेव्हा शेवटी पापाला दूर केला जाईल, तेव्हा हे सर्व रंग आमच्या दृष्टीस पडतील. ही 12 रत्न श्रोत्यानो फार मनोवेदक आहेत. जेव्हा महायाजक उरपट घालून देवाच्या उपस्थितीत जात असे, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त जो देवाच्या उजवीकडे विराजमान आहे, जो तुमच्या आणि माझ्याकरिता मध्यस्थी करीत आहे, त्याला दर्शवित असत. प्रभू आम्हाला फक्त खांद्यावरच वाहत नाही, जी सामर्थ्य व योग्यतेची जागा आहे, परंतु तो आम्हाला त्याच्या छातीवर वाहवतो. त्याच्या हृदयावर आमचे चित्र बनले आहे. तो आमच्यावर प्रेम करतो आणि त्याच्या आमच्यावरील प्रेमाचे हे फार सुंदर असे चित्र आमच्या समोर आहे. 30 वचन बघा. 30 वचन सांगतं, तू न्यायाच्या उरपटात उरीम व थुमीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल, तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे. ह्या प्रकारे अहरोनाने इस्रायल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा. मी आपणाला एक गुपित सांगणार आहे. आपण ते कोणाला सांगावे अशी माझी इच्छा नाही. उरीम व थुमीम काय आहेत हे मला माहीत नाही. मी जवळपास 25 लेखकांची ह्यावर लिहिलेली पुस्तके वाचलेली आहेत आणि मला वाटतं त्यांना सुद्धा हे माहीत आहे किंवा नाही, मला ठाऊक नाही. मनोवेदक गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, परमेश्वराची इच्छा निश्चित करण्याविषयी त्यांचा काही संबंध होता. कसा ते मला माहीत नाही. ह्यांना प्रमुख याजकाच्या उरपटात ठेवण्यात येत असे. यांच्या साह्याने राष्ट्रासंबंधी
कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर देवाची इच्छा काय आहे हे याजक पारखून पाहत असे. एक तर्क किंवा चिठ्ठ्या व फासे टाकण्याच्या पद्धतीने उरीम व थुम्मीम टाकीत असत व त्यांच्या विवक्षित पडण्यावरून प्रभूची इच्छा काय आहे हे त्याला कळून येत असे. दुसरा तर्क आहे, या वस्तू म्हणजे प्रमुख याजकाला यहोवाशी सल्लामसलत करण्याच्या अधिकाराचे प्रतीक मानित असत. देवाची इच्छा प्रमुख याजकाच्या अंतरात्म्याला प्रगट होई. पण माझा पूर्ण विश्वास आहे की हे फासे नव्हते. ते काहीही असो, परमेश्वराची निश्चित इच्छा ते प्रगट करीत असत. परमेश्वराने फार चांगल्या कारणामुळे ह्याविषयीचे अधिक स्पष्टीकरण आमच्यासाठी केलेले नाही. काही लोक उरीम व थुम्मीम बनवून हा दावा करतील की ते सर्व गोष्टींचे उत्तर देतात. आज श्रोत्यानो, आम्हाला उरीम व थुम्मीम नाही तर परमेश्वराकडे आमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर प्राप्त करण्याकरिता जायचे आहे. 33 आणि 34 वचने बघा. पुढे 33 आणि 34 वचने सांगतात, त्याच्या खालच्या घेरा सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावी आणि त्यांच्या दरम्यान सभोवती सोन्याची घुंगरे लावावी. म्हणजे एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब अशी झग्याच्या खालच्या घेरा सभोवती असावी. डाळिंबे फळाविषयी व घुंगरे साक्षीविषयी सांगतात. आमच्या जीवनात ही दोन्ही असायला हवीत. आम्हाला ख्रिस्ताचे साक्षीदार व्हायचे आहे आणि पवित्र आत्म्याचे फळ आमच्यामध्ये असायला हवे. ज्या फळाविषयी गलतीकरासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनांमध्ये वचन आम्हाला सांगतं. गलतीकरासपत्र 5 अध्याय आणि 22 आणि 23 वचने. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. आपण जोपर्यंत स्वतःच्या जीवनाद्वारे शुभवर्तमानाचा योग्य पर्चा छापत नाही तोपर्यंत शुभवर्तमानाचे पर्चे इतरांना वाटणे काही कामाचे नाही. अनेक लोक साक्ष देऊ इच्छितात, पण त्यासाठी त्यांच्या जीवनाशी साक्ष पाठिंबा देत नाही. काही लोकांजवळ पाठिंबा आहे, पण ते साक्ष देऊ इच्छित नाहीत. आमच्याजवळ डाळिंब व घुंगरू दोन्ही असायला हवेत. आता पुढे 35 वचन बघा. सेवा करतेवेळी तो झगा अहरोनाने घालावा. जेव्हा जेव्हा तो पवित्र स्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू यावा, म्हणजे तो मरणार नाही. ही जीवन व साक्षीची चिन्हे जेव्हा प्रमुख याजक त्या पवित्र स्थानात जात असे, आत आणि बाहेर येत असे, तेव्हा आवाज करीत असत, म्हणजे तो मरणार नाही असे परमेश्वराने सांगितले. हे त्यांना सतर्क करीत असे की जर त्याने विधीमध्ये काही गडबडी केली असेल तर त्याच्यावर मरण ओढवेल. नंतर 36 ते 38 वचने. शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरितात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावी आणि ती निळ्या फितीत अडकवून मंदिराला लावावी, म्हणजे ती मंदिरावर राहील. ती मंदिराच्या पुढल्या भागी लावलेली असावी. ती आरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्रायल लोक पवित्र करीतील, म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करीतील, त्या संबंधीचा दोष आरोनाने वाहावा. ती नित्य त्याच्या कपाळावर असावी. अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील. श्रोत्यानो, ही वस्त्रे प्रमुख याजकाला अन्य याजकांपासून वेगळे दाखवित असत आणि आमचा जो प्रमुख याजक आहे, जो पवित्र, निष्पाप, निष्कलंक आणि पापापासून वेगळा आहे, त्याला ही वस्त्रे आमच्या समोर ठेवतात. आम्हाला तारण्याकरिता तो ह्या पृथ्वीवर येऊन त्याने वधस्तंभावर आमच्याकरिता प्राण दिला. त्याने वधस्तंभावरचे ते भयंकर असे मरण सोसले व आम्हाला तारलेले ठेवण्याकरिता तो देवाच्या उजव्या बाजूला आजही जिवंत आहे आणि तो आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. पुन्हा 39 ते 43 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा. अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावे, त्यांच्यासाठी कमरबंद व त्यांच्यासाठी फेटे करावे. ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी. तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून
त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे, म्हणजे ते याजक यांना त्याने माझी सेवा करतील. त्यांच्यासाठी सणाचे चोळणे करावे, म्हणजे त्यांचे अंग झाकलेले राहील, ते कमरेपासून मांडीपर्यंत असावे. आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शन मंडपात प्रवेश करीतील व पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी वेदीपाशी जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील. अहरोनाला व त्याच्या पश्चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे. श्रोत्यानो, परमेश्वराला त्याच्या सेवेत नग्नता मुळीच नको होती. शरीराचे प्रदर्शन त्याला नको होते. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की कशा प्रकारे याजकांनी घालावयाची वस्त्रे ख्रिस्ताला प्रदर्शित करतात. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि आपण अधिक ह्याविषयी जाणून घेतलेले आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.